राहुरी शहरात नगर परिषद प्रशासनाकडून बसवण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे सौर पथदिवे व हायमॅक्स तसेच नगर परिषद कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला अनागोंदी कारभार याबाबत सामाजिक कार्यकर्ते अरुण साळवे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नगर परिषद कार्यालयातील काही अधिकारी नगर परिषदेत प्रतिनियुक्तीवर असून ते सकाळी कधी ऑफिस वेळेत कामावर येत नाहीत। त्यामुळे इतर स्थापनेवरील कर्मचारी सुद्धा वेळेवर उपस्थित राहत नाहीत। त्यामुळे नागरिकांना ताटकळत राहावं लागतं। कार्यालय कामकाज वेळेचा बोर्ड दर्शनी भागात लावण्याची वारंवार मागणी केली असता त्याकडे ते दुर्लक्ष करतात। त्यामुळे काही कर्मचारी चहाच्या नावाखाली बराच वेळ गायब असतात। त्याचा परिणाम नागरिकांना सेवा मिळण्यास थांबून राहावं लागतं। काही अधिकारी नागरिकांना विविध सेवेचा लाभ मिळवण्यासाठी सैनिक कल्याण समिती योजनेची तिकीट घेण्याची विविध आस्थापनेद्वारे सक्ती करतात। शासनास असा कुठलाही शासन निर्णय नसताना ते अनाधिकारपणाने मनमानी करतात। नागरिकांनी मागितलेली माहिती वेळेवर देत नाहीत। साध्या पद्धतीने मागता येणारी माहिती ते माहिती अधिकारात मागण्याचा आग्रह धरतात व नागरिकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवतात। तरी त्याचे वरील महाराष्ट्र नागरी सेवा व शिस्त पालन तरतुदीचे उल्लंघन होत आहे। महाराष्ट्र शासनाने कर वसुली प्रोत्साहन मिळवण्याच्या दृष्टीने शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना अध्यादेशाद्वारे लागू केलेली असून त्या संदर्भातील कार्यपद्धती आणि अटी शर्ती निश्चित करून नगर परिषदेस थकीत असलेल्या सर्व शास्तीच्या माफीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिनांक 19 मे 2025 रोजी दिलेले आहेत। त्याप्रमाणे इतर जिल्ह्यातील नगर परिषदांनी अंमलबजावणी तात्काळ केली आहे। राहुरी नगर परिषदकडून शास्ती माफी अध्यादेशाची योग्य त्या मार्गाने तात्काळ अंमलबजावणी होऊन शहरातील सर्वसामान्य जनतेला योजनेचा लाभ मिळवून द्यावा। त्याचबरोबर शहरातील काही प्रभागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात 36 लाख रुपये रकमेचे 100 सौर दिवे व 10 हायमॅक्स दिवे बसवण्याचे काम नाशिक येथील परेश जगताप यांच्या SG इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन या फर्मला दिलं। परंतु मूळ ठेकेदाराने शहरातील सब ठेकेदाराला ते काम देऊन अटी व शर्तीचा भंग केला। त्या स्थानिक ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे स्थानिक साहित्य वापरून शहरातील 42 सौर पथदिवे व 6 हायमॅक्स दिवे आज रोजी पूर्णपणे बंद आहेत। उर्वरित 58 सौर दिवे व 4 हायमॅक्स केवळ 3 तास चालतात। संबंधित ठेकेदाराकडून सर्व 100 सौर पथदिवे व 10 हायमॅक्स दिवे ठरवलेल्या अटी व शर्तीप्रमाणे बदलून चालू करून घ्यावे, अन्यथा त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर आर्थिक दंड ठोठावा असं निवेदनात म्हटलंय। निवेदनावर अरुण साळवे, निलेश शिरसाठ, दादू साळवे, अक्षय शिरसाठ, दीपक साळवे आदींच्या सह्या आहेत। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी। आज आपण राहुरी नगर परिषदेला शासनाच्या शास्ती माफी संदर्भात निवेदन दिलेलं आहे। कारण शासनाने जो शास्ती माफीचा निर्णय पूर्ण नगर परिषदेला बजावण्यास सांगितलेला आहे त्यास आपली राहुरी नगर परिषद अपवाद आहे। कारण शासनाने जार मध्ये असं सांगितलेलं आहे की मूळ रक्कम जर भरली तर तिच्यावर जो शास्ती आहे 2% ती तात्काळ माफ होईल असा शासनाने निर्णय दिलेला आहे। परंतु नगर परिषद ती काय राबवत नाही। तर नगर परिषदेने त्यानं राबवल्यामुळे शहरातल्या नागरिकांची अत्यंत कुचंबना होत आहे आणि नागरिक आपल्या या योजनेपासून वंचित होत आहे। तरी नगर परिषदेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा ती दखल घेत नाही। त्या संदर्भात आज पुनश्च एकदा निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर दलित वस्तीमधून जे पथदिवे बसवलेले आहेत 100 नगर परिषदेने ते केवळ ठेकेदाराला मलिदा खाण्यासाठी केलेले आहे का काय असा संशय येतोय। कारण 100 दिवे हे 36 लाख रुपयाचे बसवलेले दिवे आहेत। तर ते एका वर्षाच्या आत ते सगळे दिवे बंद पडलेले आहेत। केवळ 20 ते 22 दिवे फक्त 1 ते 2 तास चालतात आणि इथल्या स्थानिक ठेकेदार आणि नाशिकचा निधी खाऊन टाकलेला आहे। अशा पद्धतीने दलित वस्तीच्या निधीचा दुरुपयोग आम्ही सहन करणार नाही। त्या संदर्भात आम्ही नगर परिषद तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत म्हणून निवेदन दिलेले आहे। त्याचबरोबर येथील घटकांबळे जे आहेत मुख्य लिपिक हे आपल्या पदाचा गैरउपयोग करून लोकांना जनतेला कामासंदर्भात येणाऱ्या जनतेला विठीस धरतात आणि त्यांना ते आपल्या सैनिक कल्याण निधीचे पावती जी आहे ती लावायला लावतात। त्यांना 50-50, 60-60 रुपयाची पावती ते लोकांना लावायला लावतात आणि लोकांची आर्थिक लूट करू राहिलेली आहे। हे केवळ यांच्या फायद्यासाठी यांचा स्टेटस दाखवण्यासाठी हे करू राहिलेले आहे। हे प्रतिनियुक्तीवर आहेत येथे आणि इथे हे नागरिकांची अडवणूक करत आहेत।
आणि हे उशिरा येत असल्यामुळे इथं कुणीही कर्मचारी, ठराविक कर्मचारी सोडले तर कुणीही लवकर वेळेवर येत नाही आणि चहाच्या नावाखाली जे कर्मचारी इथून जातात ते एक तासभर येत नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांची गैरसोय होती. लोक विठीच उभे राहतात इथं कवर, पण लोकांचे कामं नडतात. लोक पैसे भरायला येतात तरी हे इथं उपलब्ध नसतात. लोकांना व्यवस्थित माहिती सांगितली जात नाही आणि याच्या उपर हे घटकांबळे नागरिकांची अत्यंत अडवणूक करतात. नागरिकांना नीट उत्तर देत नाहीत. अशा पद्धतीने या पालिकेचा इतका भयानक कारभार चालू आहे. यांच्यावर कोणाचं नियंत्रण नाही. आज अशी परिस्थिती, आंधळ दळीतून कुत्रपीठ खातं. त्यामुळं यांना वचक बसण्यासाठी आज माननीय जे नवीन लोंढे साहेब शिवा आलेले आहेत यांना आम्ही आज निवेदन दिले तिन्ही गोष्टीचं. तरी यात तात्काळ जर सुधारणा झाली नाही, याची चौकशी, दलित वस्तीच्या निधीची जर दुरुपयोग झाला याची चौकशी, आणि घटकांबळेंना जी समज आणि ऑफिस वेळ यांनी जर दर्शनी भागात लावली नाही, त्याचबरोबर जो सौर ऊर्जेचा जो घोटाळा झालेला आहे त्याची जर यांनी दखल घेतलेली नाही, तर या संदर्भात पुढील आठवड्यामध्ये आम्ही भव्य दिव्य असा घंटानाद आंदोलनाचा कार्यक्रम जनतेच्या वतीने हाती घेणार आहोत आणि या गोष्टीत प्रशासन जबाबदार राहील, हेच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. धन्यवाद.